आज आपण शिकणार आहोत 9वी मधील पहिला घटक लॉज ऑफ मोशन। हा घटक अभ्यासाच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा आहे। बघूया आपण काय पॉइंट्स दिलेले आहेत। पहिला आहे मोशन म्हणजे गती, दुसरा आहे ॲक्सिलरेशन म्हणजे त्वरण, तिसरा आहे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन आणि अंतर। ही खूप महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे। न्यूटन्स लॉ ऑफ मोशन अँड रिलेटेड इक्वेशन्स म्हणजे न्यूटनचे गतिविषयकचे नियम आणि सर्व समीकरणे। आता बघूया आपण काय दिले। मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट, इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल्स कॅन यू सेन्स मोशन, हाऊ विल यू एक्सप्लेन प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ मोशन्स। म्हणजे इथं आपल्याला त्यांनी विचारलंय की खाली जी उदाहरणं दिलेली आहेत त्यात कशामध्ये मोशन आहे किंवा मोशन नाहीये हे आपण कशावरून ठरवणार, तर कुठल्या कुठल्या उदाहरणांमध्ये मोशन आहे किंवा नाही ह्याची उत्तर देऊया आपण। द फ्लाइट ऑफ अ बर्ड म्हणजेच पक्षाचे उडणे। आता पक्षाच्या उडण्यामध्ये मोशन आहे का, तर हो आहे, कारण पक्षी त्याच्या पंखांची हालचाल करतो सराउंडिंग्स नुसार, त्यामुळे तिथं काय होतं, त्याची गती बदलते, दिशा बदलते, त्यामुळे पक्षी हवेत उडू शकतो। त्यामुळे इथं काय येणार, द फ्लाइट ऑफ अ बर्ड मध्ये मोशन आहे, कारण त्या ज्या वस्तूने किंवा एखाद्या लिव्हिंग थिंगने किंवा कुठल्याही घटकाने आपली पोझिशन ही जी आहे ती आजूबाजूच्या परिस्थितीनुसार सराउंडिंग नुसार जर चेंज केली, तिथे मुवमेंट घडली, तर तिथे नेहमी मोशन असते। आता दुसरं काय आहे, अ स्टेशनरी ट्रेन म्हणजे एक थांबलेली रेल्वे। आता थांबलेली रेल्वेमध्ये मोशन आहे का, तर नाही, ती एका जागी स्थिर उभी आहे, तिथे काही गती नाहीये, काही स्पीड नाहीये, म्हणल्यावर काय असणार, तिथे मोशन नाहीये, कारण तिथे काहीही मुवमेंट घडलेली नाही। लिव्ज फ्लाइंग थ्रू एअर म्हणजे हवेमुळे पानांचे उडणे। आता हवेमुळे पानांचे उडणे जे आहे त्यात आहे का मोशन, तर हो आहे, कारण हवेमुळे पानांची हालचाल झालेली आहे, पानं इकडून तिकडे उडलेली आहेत, म्हणजे तिथं काय झालं, तिथं काहीतरी बदल घडून आला किंवा तिथे एखादी मुवमेंट घडून आली। त्यामुळे जिथे मुवमेंट घडते, जिथे पोझिशन बदलते त्या घटकाची, तिथं नेहमी मोशन असतं। त्यामुळे लिव्ज फ्लाइंग थ्रू द एअर म्हणजे हवेमुळे पानांचे उडणे ही सुद्धा एक मोशनचंच उदाहरण आहे। अ स्टोन लाईंग ऑन अ हिल म्हणजे एका टेकडीवरती एका दगडाचे असणे, किंवा एक दगड नुसता स्थिर आहे एका हिलवरती, मग तिथं मोशन आहे का, तर नाही, त्या दगडाने आपली जागा चेंज केलेली नाहीये परिस्थितीनुसार, सराउंडिंग नुसार, त्यामुळे काय होणार, तिथे मोशन घडून येणार नाही, ते ॲब्सेन्स ऑफ मोशन मध्ये येणार। आता आपल्याला त्यांनी काय विचारलं इथं की वी सी द मोशन ऑफ सेव्हरल ऑब्जेक्ट्स एव्हरी डे, समटाइम्स वी कॅन नॉट सी द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट डिरेक्टली ॲज इन द केस ऑफ अ ब्रीज। म्हणजे काय की आपण आता कितीतरी उदाहरणं बघतो रोजच्या जीवनामध्ये मोशन्सची, गतीची, पण कधी कधी कसं होतं की आपल्याला डिरेक्टली दिसून येत नाही, प्रत्यक्षपणे दिसून येत नाही तिथं मोशन आहे का नाही। जसं की वाऱ्याच्या बाबतीत होतं बघा, आपल्याला दिसत नाही हवा डोळ्यांना। कॅन यू लिस्ट अदर एक्झाम्पल्स ऑफ मोशन्स बिसाइड दोज गिव्हन हिअर म्हणजे अजून अशी उदाहरणं आपल्याला शोधता येतील का असं विचारलंय। तर आपण आता काय उदाहरणं देऊ शकतोय, आपण कागदाची होडी करून पाण्यामध्ये सोडतो बघा, त्यावेळी कसं होतं, ती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जाते, मग तिथं आपल्याला दिसतं का, आपल्याला डिरेक्टली दिसून येत नाही, पण तिथं मोशन असतं। तसंच जोराचा वारा सुटल्यावर फुलं गळून पडतात बघा झाडाची, किंवा फांद्या तुटतात, तिथं पण काय होतं, आपल्याला हवा दिसत नाही, खरं तिथं मोशन आहे। तसंच आपण सायकल चालवतो, त्यावेळी काय होतं, आपण पॅन्डलवर जोर देतो आणि सायकल आपली पुढे जायला लागते, म्हणजे आपण काय केलं, आपण पॅन्डलवरती फोर्स दिला, बल प्रयुक्त केलं, त्यामुळे काय झालं, तिथं गती निर्माण झाली, एक दिशा आपण धरून काय होतं की आपली पुढे जायला लागते, सायकल किंवा गाडी असू दे, काय असू दे, म्हणजेच काय झालं, तिथं मोशन काय झालं, क्रिएट झालं। ज्यावेळी आपण बल प्रयुक्त करतो त्यावेळी मोशन क्रिएट होतं तिथं। आणि अजून अशी खूप उदाहरणं देता येतील आपल्याला, जसं की पक्ष्यांचं उडणं आपल्याला दिलेलंच आहे, ते उदाहरणामध्ये पक्षी काय करतात की सराउंडिंग्स नुसार काय करतात, त्यांनी त्यांच्या पंखांमध्ये हालचाल करतात, पंख वर खाली करतात, त्यामुळे काय होतं, तिथे एक मोशन तयार होतं। किंवा पाण्यात पोहणारे मासे असतील, अशी खूप सारी उदाहरणं आपल्याला देता येतील। आता थिंक अबाउट इट मध्ये आपल्याला काय दिलंय बघा, यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस, इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन मोशन। आपल्याला काय विचारलंय की आपण बसमधून ट्रॅव्हल करतो आहोत आणि आपल्या शेजारी बसलेली जी व्यक्ती आहे ती मोशन मध्ये आहे का नाही। आता बघा, बस काय आहे, बस मोशन मध्ये आहे, बस पुढे जातीये, पण आपण तर तिथंच बसलेलो आहोत, आपण फक्त त्या बस सोबत पुढे जातोय, म्हणजे आपण किंवा आपल्या शेजारची व्यक्ती जी आहे ती मोशन मध्ये नाहीये, आपण त्याच जागी स्थिर आहोत, फक्त बाहेरील लोकांना ते काय दिसणार की आपण मोशन मध्ये आहोत का, तर आपली बस जी आहे ती पुढे जातीये।
म्हणजे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहोत असं बघणाऱ्याला वाटणार की तिथं मोशन आहे, पण खरं तर ती फक्त बस जी आहे ती मोशन मध्ये आहे, कारण ती सराउंडिंग नुसार काय करत आहे, ती तिचं पोझिशन चेंज करत आहे. पण आपण किंवा आपल्या शेजारील व्यक्ती ही काय मोशनचं उदाहरण येणार नाही, कारण आपण स्थिर आहोत आपल्या जागी. त्यामुळे तिथं काय येणार बघा, इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इज इन मोशन, नाही, मोशन मध्ये नाही असं लिहायचं आपण. what do you take into consideration to decide if an object is moving or not. म्हणजे इथं आपल्याला त्यांनी विचारलंय की आपण हे कशावरून ठरवतो, कशावरून कन्सिडर करतो की एखादं ऑब्जेक्ट मुव्हिंग मध्ये आहे किंवा नाही आहे. तर आपण कशावरून ठरवतो की एखाद्या वस्तूवरती, एखाद्या ऑब्जेक्टवरती ज्यावेळी आपण काही बल प्रयुक्त करतो किंवा काहीतरी त्याला एक स्पीड देतो, किंवा एखादं ऑब्जेक्ट, एखादी व्यक्ती जर आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार, सराउंडिंग नुसार जर तिच्या पोझिशन मध्ये काही बदल घडून येत असतील किंवा काहीही तिथे एक मुवमेंट घडून येत असेल, तर आपण त्यावेळी काय म्हणतो की तिथं मोशन आहे, तिथं गती आहे. आणि ज्यावेळी असं काहीही मोशन किंवा असं काहीही एक बदल होत नाही किंवा ती पोझिशन चेंज करत नाही ते ऑब्जेक्ट, त्यावेळी आपण काय म्हणतो की तिथं मोशन नाहीये. म्हणजे आपण इथं काय लिहू शकतो की इफ अन ऑब्जेक्ट इज चेंजेस इज पोझिशन अकॉर्डिंग टू द सराउंडिंग देन इट्स इज इन मोशन, अँड इफ द ऑब्जेक्ट इज नॉट चेंजिंग इट्स पोझिशन देन इट्स नॉट इन मोशन. You have learned that motion is a relative concept. If the position of an object is changing with respect to its surroundings, then it is said to be in motion. आता जे सांगितलं तेच की एखादं ऑब्जेक्ट ज्यावेळी त्याच्या सराउंडिंगच्या अनुसार, परिस्थितीच्या अनुसार जर स्वतःमध्ये चेंज करत असेल, त्याच्या पोझिशन मध्ये चेंज करत असेल, तिथं काही मुवमेंट घडत असेल, त्यावेळी काय होतं, तिथं मोशन असतं. देन इट इज सेड टू बी इन मोशन, अदरवाइज इट इज सेड टू बी ऍट रेस्ट. म्हणजे जर इथं असं काहीही बदलाव घडून आला नाही, काहीही हालचाल झाली नाही, तर आपण काय म्हणतो की ते रेस्ट मध्ये आहे. आता इथं आपल्याला खूप महत्वाची कॉन्सेप्ट विचारलेली आहे, डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स ही खूप महत्वाची कॉन्सेप्ट आहे. जेवढ्या लवकर आपल्याला क्लिअर होईल, जेवढ्या लवकर आपण हिचा अभ्यास करू तेवढं ते चांगलं आहे, कारण पुढे पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी, सेटनेटसाठी ही खूप महत्वाची कॉन्सेप्ट आहे. आता आपण बघूया, लेट्स ट्राय दिस म्हणून काय विचारलंय. मेजर द डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स ए अँड बी इन डिफरंट वेज ॲज शोज इन फिगर 1.1a. आता बघा आपल्याला इथं 1.1a मध्ये एक फिगर दिलेली आहे, ही फिगर दिलेली आहे. एक असा वेडावाकडा रस्ता दिलाय बघा एबीचा, आणि एक सरळ असा डॉटेड लाईनने दाखवलेला एक एबीचा रस्ता दिलाय. आणि काय विचारलंय बघा आता, नाव मेजर द डिस्टन्स अलॉंग द डॉटेड लाईन, विच डिस्टन्स इज करेक्ट अकॉर्डिंग टू यू अँड वाय. आता बघा हे जो असा वेडावाकडा जो रस्ता दिलाय तो बरोबर आपण येईल का मेजर केल्यावर, का डॉटेड लाईनचा येईल? डॉटेड लाईनचाच येणार, कारण आपण कधीही मेजर करताना असं सरळ करतो. हे जे मेजर दाखवलेलं आहे वेडवाकडं ते आपण कन्सिडर करणार नाही, डॉटेड लाईनचं जे आहे तेच बरोबर येणार आहे. आता थिंक अबाउट इट मध्ये आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत बघा. ए, शीतल फर्स्ट वेंट टू हर फ्रेंड संगीताज हाऊस ऑन हर वे टू स्कूल. सी फिगर 1.1b. आता इथं आपल्याला काय उदाहरण दिलंय बघा एक, की इथं शीतल आणि प्रशांतचं हाऊस दिलंय आपल्याला. शीतल अँड प्रशांत हाऊस. पाथ आहे संगीताच्या घरापर्यंतचा 500 मीटर, आणि संगीताच्या घरापासूनचा पाथ किती आहे स्कूल पर्यंतचा 1200 मीटर, पाथ बी. आणि शीतल आणि प्रशांतच्या घरापासूनचा स्कूल पर्यंतचा रस्ता किती आहे 1300 मीटर आहे. आता काय विचारलंय बघा, शीतल फर्स्ट वेंट टू हर फ्रेंड संगीताज हाऊस ऑन हर वे टू स्कूल. Prashant went straight from home to school. Both are walking with the same speed. Who will take less time to reach the school and why? आता बघा संगीतानं काय केलं, शीतलनं काय केलं, ती संगीताच्या घरी गेली आणि मग तिथून त्या दोघी शाळेला गेल्या. मग शीतल आणि संगीताचं घर जे आहे ते किती अंतरावर आहे 500 मीटरच्या. म्हणजे शीतल ही आधी 500 मीटर चालली आणि संगीताच्या घरी गेली, आणि नंतर त्या दोघी 1200 मीटर अंतराने परत शाळेला गेल्या. म्हणजे त्या दोघींचं टोटल किती झालं 1700 मीटर अंतर झालं. आणि प्रशांतनं काय केलं, प्रशांत सरळ घरातून निघाला आणि शाळेला पोहोचला 1300 मीटर. मग कुणाचं लेस येणार, प्रशांतचं लेस येणार, कारण 1700 पेक्षा 1300 कमी आहे. त्यामुळे शीतल आणि संगीताला जेवढा वेळ लागला त्यापेक्षा कमी वेळ प्रशांतने घेतलेला आहे. त्यामुळे लेस टायमिंग कुणाचं येणार आहे, प्रशांतचं येणार आहे. In the above example, there is a difference between the actual distance and the distance traveled. What it
इज इट. म्हणजे बघा आता आपल्याला इथं त्यांनी सांगितलंय की जो ऍक्च्युअल डिस्टन्स आहे आणि जो डिस्टन्स ट्रॅव्हल झालेला आहे त्या दोघांचं वेगवेगळं काय येतं बरं. तो डिस्टन्स आणि जो ऍक्च्युअल डिस्टन्स आहे ह्याचा यात फरक काय येतो. आता इथं आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे त्यात ते क्लिअर होतं. डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द actual path traveled by an object in motion while going from one point to another, whereas displacement is the minimum distance between the starting and finishing point. म्हणजेच काय डिस्टन्स काय आहे बघा. डिस्टन्स म्हणजे अंतर. डिस्टन्स इज द लेंथ ऑफ an actual path traveled by an object in motion while going from one point to another. म्हणजेच काय तर डिस्टन्स काय आहे तो एक ऍक्च्युअल पाथ आहे जो आपण ट्रॅव्हल करतो. कधी ट्रॅव्हल करतो आपण ज्यावेळी एखादं ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे. म्हणजे आता आपण मोशन मध्ये आहोत आणि आपण एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत ए पासून बी पर्यंत जर आपण चालत गेलोय तर काय झालं आपण ए पासून बी पर्यंतचा तो ऍक्च्युअल पाथ आपण काय केला ट्रॅव्हल केला. तेवढा आपण तो पाथ कसा आहे कव्हर केला आणि आपण काय केलो ए पासून बी पर्यंत पोहोचलो. म्हणजेच काय झालं आपण एका पॉइंट पासून अनदर पॉइंट पर्यंत पोहोचलो. म्हणजे आपण तो ऍक्च्युअल तेवढा पाथ कव्हर केलेला आहे. तो जो जेवढा केवढा आपण पाथ कव्हर करू त्या सगळ्या पाथला आपण काय म्हणणार डिस्टन्स म्हणणार. आणि डिस्प्लेसमेंट काय आहे बघा. वेअर ॲज डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट. म्हणजे हे जे काही अंतर आहे त्या अंतरमधलं सर्वात कमी सर्वात स्मॉलेस्ट पॉसिबल असं जे डिस्टन्स आहे जे मिनिमम डिस्टन्स आहे बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट ते म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे विस्थापन आहे. म्हणजे ऍक्च्युअल पाथ असतो डिस्टन्स आणि त्या ऍक्च्युअल पाथ मधील सर्वात कमीत कमी सर्वात मिनिमम असं जे डिस्टन्स असतं बिटवीन इनिशियल पॉइंट अँड फिनिशिंग पॉइंट मधलं तर ते कुठलं असतं ते असतं डिस्प्लेसमेंट. म्हणजे एका स्टार्टिंग पॉइंट पासून फिनिशिंग पॉइंट पर्यंत सर्वात कमीत कमी सर्वात मिनिमम असं जे अंतर असतं त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. आता बघा आपल्याला यूज युअर ब्रेन म्हणून काय विचारलंय. 1. Every morning, Swarali walks around the edge of a circular field having a radius of 100 meters, as shown in the figure 1.2. A. If she starts from the point A and takes one round, how much distance has she walked and what is her displacement? आता बघा आपल्याला काय विचारलंय की स्वराली जी आहे ती रोज काय करते का सर्क्युलर फील्ड भोवती ती फिरते रोज वॉक करते ज्याची रेडियस आहे 100 मीटर्स. As shown in the figure 1.A, if she starts from the point A and takes one round, how much distance has she walked? म्हणजेच काय ती A पासून जर स्टार्ट केली आणि परत A पर्यंत आली तर तिनं किती डिस्टन्स आहे ते पार केलेलं आहे असं आपल्याला तिथं विचारलंय. आता if she starts from the point A and takes one round, how much distance has she walked and what is her displacement? म्हणजे काय विचारलंय आपल्याला की जर तिने ए पासून स्टार्ट केलं तर किती डिस्टन्स तिने कव्हर केलेला असेल आणि तिचं डिस्प्लेसमेंट किती असेल. आता बघा ज्यावेळी सर्क्युलर मध्ये आपल्याला काही पण काढायचं असतं त्यावेळी आपल्याला त्याचा सर्कम्फरन्स काढावा लागतो आणि त्याचं काय फॉर्म्युला आहे 2πr. आपण कधीही सर्क्युलर मोशनचं काय काढलं किंवा सर्कलचं काही काढलं की आपण तिथं 2πr यूज करतो. आता आपण या फॉर्म्युलामध्ये घालून जर हे सोडवलं तर आपल्याला काय उत्तर मिळतं बघा. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय स्वराली इज द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल 2πr. आता आपण 2π ची किंमत किती घेऊया 3.14 घेऊया आणि त्याला आपण काय करायचं आहे इंटू 100 आणि इंटू 2. मग आता बघा काय येतं त्याचं उत्तर येतं 6.28 इंटू 100 आणि या सगळ्याचं किती येतं कॅल्क्युलेशन 628 मीटर्स. म्हणजे ती रोज किती ट्रॅव्हल केलेली आहे 628 डिस्टन्स तिने ट्रॅव्हल केलेला आहे मीटर्स मध्ये. आणि डिस्प्लेसमेंट काय येतं बघा. आता ज्यावेळी कधीही एका पॉइंट पासून आपण स्टार्ट करून जर आपण त्याच पॉइंट वरती परत आलो मग ते स्ट्रेट असू दे किंवा सर्क्युलर असू दे किंवा कसंही असू दे जर आपण ज्या स्टार्टिंग पॉइंट वरून आपण निघालोय परत आपण फिरून त्याच स्टार्टिंग पॉइंटवर आलो तर नेहमी डिस्प्लेसमेंट हे 0 असतं. त्यामुळे तिचा डिस्टन्स किती येणार 622 मीटर्स येणार पण तिचं डिस्प्लेसमेंट किती येणार तिचं डिस्प्लेसमेंट येणार 0. कारण कधीही आपण त्या पॉइंटवरती परत आलो की डिस्प्लेसमेंट हे नेहमी 0च असतं. हे महत्वाचा पॉइंट आहे हा नेहमी लक्षात ठेवायचा.
इफ अ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट P गोज टू पॉइंट Q, सी फिगर 1.2b. आता आपल्याला बी एक कारचं एक डायग्राम दिलेली आहे बघा. बी मध्ये काय आहे तर इफ अ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट P गोज टू पॉइंट Q and then returns to point P, how much distance has it traveled and how is it displacement. म्हणजे आपल्याला विचारलंय त्या कारचा डिस्टन्स किती होतोय ऍक्च्युअल आणि त्या कारचं डिस्प्लेसमेंट किती होतंय. तर आता बघा डिस्टन्स तिचा वाढणारच आहे कारण P पासून Q पर्यंत गेलं प्लस Q पासून P पर्यंत आलं म्हणजे काय झालं 360 प्लस 360 720 झालं मीटर. पण आपण डिस्प्लेसमेंटचा नियम कसा आहे की फिरून परत त्याच ठिकाणी आलं तर डिस्प्लेसमेंट 0 होतं. म्हणून P पासून Q पर्यंत गेलं आणि परत Q पासून P पर्यंत आलं म्हणून डिस्प्लेसमेंट मात्र 0 झालं. म्हणजे अंतर वाढलेलं आहे 720 झालेलं आहे अंतर P प्लस Q आणि परत Q प्लस P झालं त्यामुळे पण डिस्प्लेसमेंट काय झालं 0 झालेलं आहे. Even if the displacement of an object is 0, the actual distance traveled by it may not be 0. म्हणजेच काय तर एखाद्या कुठल्याही ऑब्जेक्टचं जर डिस्प्लेसमेंट 0 असेल तर डिस्टन्स हे 0 असेलच असं नाही. डिस्टन्स कधीही 0 नसतं. आता आपल्याला महत्वाचा मुद्दा दिलेला आहे पुढचा स्पीड अँड वेलॉसिटी. आणि कॅन यू रिकॉल मध्ये प्रश्न विचारलेले आहेत की व्हॉट आर द वेक्टर अँड स्केलर्स. आता वेक्टर आणि स्केलर्स म्हणजे काय आहे बघा. आणि वेक्टर आणि स्केलरला मराठीमध्ये काय म्हणतात सदिश आणि अदिश असं म्हणतात. आता वेक्टर आणि स्केलर ह्या काय कॉन्सेप्ट आहेत ते आपण बघून घेऊया. आता बघा वेक्टर म्हणजे काय असतं. वेक्टर म्हणजे त्याला सदिश असं म्हणतात मराठीमध्ये. सदिश म्हणजे काय तर त्याला दिशेची गरज आहे. सदिश मध्ये त्याचं नाव येतं की स म्हणजे त्याला गरजेचे आहे. दिशेची गरज असणारं म्हणजे वेक्टर. आणि स्केलर म्हणजे काय तर त्याला दिशेची गरज नसते म्हणून त्याला अदिश म्हणतात. अदिश म्हणजे दिशेची गरज लागत नाही असं. आता वेक्टर मध्ये काय येतं बघा. द क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन डिरेक्शन इज वेक्टर. म्हणजे आता ती अशी क्वांटिटी आहे जी डिरेक्शन वरती डिपेंड करते त्याला आपण काय म्हणतो वेक्टर म्हणतो. का तर त्याला दिशेची गरज आहे. आणि द क्वांटिटी विच इज इंडिपेंडंट ऑन डिरेक्शन म्हणजे त्याला दिशेची गरज लागत नाही त्याला आपण स्केलर म्हणतो. म्हणजेच ह्याला डिरेक्शनची गरज आहे आणि ह्याला डिरेक्शनची गरज नाहीये. वेक्टर क्वांटिटी रिक्वायर्ड मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. म्हणजे वेक्टरला काय आहे क्वांटिटीला त्याला मॅग्निट्यूड सुद्धा लागतं आणि डिरेक्शन सुद्धा लागतं. आणि स्केलर क्वांटिटी डिस्क्राइब ऑन ओनली विथ द हेल्प ऑफ मॅग्निट्यूड. म्हणजे तिथं दिशेची गरज लागत नसल्यामुळे स्केलरला काय होतं त्याला फक्त मॅग्निट्यूडची गरज लागते दिशेची लागत नाही. वेलॉसिटी इज द वेक्टर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट इज द वेक्टर क्वांटिटी आणि फोर्स इज द वेक्टर क्वांटिटी. म्हणजेच काय तर वेलॉसिटी म्हणजेच आपली चाल, डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन आणि फोर्स म्हणजे बल हे सगळे काय आहेत हे वेक्टर मध्ये आहेत. कारण आपण त्यासाठी दिशेची गरज लागते. बघा आपण वेलॉसिटी काढताना किंवा डिस्प्लेसमेंट काढताना आपण बघतो कुठून कुठे डिस्प्लेसमेंट झालंय म्हणजे आपल्याला दिशेची गरज लागणार आहे की नाही. बलाची गरज लागणार आहे की कुठून बल प्रयुक्त केल्यावर कुठून फोर्स प्रयुक्त केल्यावर एखादी गोष्ट घडणार आहे किंवा पुढे जाणार आहे किंवा काहीही तिथं आपल्याला दिशेची गरज लागणार आहे. त्यामुळे काय होतं की वेक्टरमध्ये डिस्प्लेसमेंट फोर्स आणि वेलॉसिटी येतात. आणि स्केलरमध्ये काय होतं स्केलरमध्ये लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, डेन्सिटी हे सगळं स्केलरमध्ये येतं. आता का स्केलरमध्ये येतं तर आपण ज्यावेळी टाइम बघतो त्यावेळी आपण दिशा ठरवून बघतो का की आपण याच ठिकाणी उभं राहून बघितलं तर टाइम व्यवस्थित दिसणार आहे. किंवा टेम्परेचर असं काहीही नाहीये त्याला दिशेची गरज नाहीये. आपण कुठंही उभं राहून टाइम, टेम्परेचर, डेन्सिटी बघू शकतो. डेन्सिटीसाठी सुद्धा सेमच आहे. आपण सगळीकडे बघितलं तरी डेन्सिटी सेमच असणार आहे. त्यावेळी तिथं काही दिशेची गरज लागणार नाहीये. त्यामुळे ते स्केलरमध्ये येतं. Which of the quantities distance, speed, velocity, time and displacement are scalar and which are vectors. आता या प्रश्नामध्ये हे क्लिअर झालेलंच आहे. तर दुसरा प्रश्न पण क्लिअर झाला.